उपवासाचा काही खायला म्हटलं की नको असतो। या पद्धतीचा जर तुम्ही भाकरीच्या पिठाची आंबोळी किंवा धिरडं करताल तर नक्कीच पोट भरेल, शिवाय मेहनत कमी। उपवास असलं की जास्त तामझाम नको असतो। साध्या सोप्या पद्धतीने जे होईल ते पटकन करायला आपल्याला आवडतं, पण त्यानं पोट भरत नाही, त्यामुळे आणखीन भूक लागल्यासारखे वाटते। या पद्धतीने तुम्ही जर धिरडं करताल तर नक्कीच तुमचं पोट भरेल आणि करायला सुद्धा साधा सोपा आहे। इथे मी साधारण 1.5 कप इतकं भाकरीचं पीठ घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सोबतच यामध्ये टाकत आहे अर्धी वाटी इतकं दही। ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतले त्याच वाटीने सगळे जिन्नस टाकून घेत आहे। सोबतच इथे मी 1.5 चमचा इतकं ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा टाकून घेतलेला आहे, तर तुम्ही हिरव्या मिरच्यांचा ठेचा सुद्धा टाकून घेऊ शकता। धिरड्याला रंग छान येण्यासाठी आणि चव मस्त होण्यासाठी 1 चमचा साखर सुद्धा टाकून घेतलेला आहे। अर्धी वाटी इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर इथे मी छोटूसा बटाटा त्याची साल काढून त्याच्या छोट्या फोडी टाकून घेतलेल्या आहे आणि चवीपुरतं इथे मी सैंधव मीठ टाकून घेतलेलं आहे। पहिल्यांदा सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, लागेल तर परत आपल्याला पाणी वगैरे टाकून घ्यायचं आहे, मग मिक्सरला छान एकसारखं फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरला छान व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त एकसारखं पीठ तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी मी इथे साधारण अर्धी वाटी इतकं दही आणि त्याचबरोबर त्याच वाटीने 1.5 वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। 1.5 वाटी भाकरीच्या पिठासाठी साधारण 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान असं आंबल्यासारखं होतं। तर या ठिकाणी तुम्ही दही जे आहे थोडंसं आंबट असलेलं वापरायचं आहे। तर 10 मिनिटानंतर हे पीठ जे आहे छान असं पळीनं एकसारखं 1 मिनिट फेटून घ्यायचं आहे। या पद्धतीचं पिठाची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, म्हणजे आंबोळी किंवा धिरडं छान असं व्यवस्थित तयार होतात। फार घट्टही नको आणि फार पातळही नको। तर इथे मी दोशाच्या पॅनला थोडंसं तेल पसरून घेतलेलं आहे, टिश्यू पेपरनं एकसारखं छान असं व्यवस्थित पुसून घेत आहे। त्यानंतर तवा छान तापलेला असलं की आपल्याला एखाद पळी पीठ जे आहे यावर टाकून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जर छान अशी आंबोळी मोठी आवडत असेल तर 1.5 पळी वगैरे टाकू शकता, छोटी आंबोळी आवडत असेल तर एखाद पळी टाकलं तर काही हरकत नाही। जास्त जाड वाटत असेल तर थोडंसं या पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचं आहे, कारण आंबोळी किंवा धिरडं थोडंसं जाडच असते। तर या ठिकाणी वरच्या साईडला थोडंसं सुकलं की आपल्याला तेल तूप वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावर टाकून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता छान असं याला जाळी तयार झालेली आहे। तुम्ही झाकून याला वाफवून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। वरच्या साईडला छान असं सुकलं की आपल्याला याच्या कडा छान व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे आणि पलटून घ्यायचा आहे। दोन्ही साईडला छान असं लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आवडीनुसार तेला तुपाचा वापर तुम्ही करू शकता। तर या पद्धतीने तुम्ही आंबोळी किंवा धिरडं करताल तर नक्कीच तुम्हाला उपवासाच्या दिवशी वाटणार नाही की उपवास आहे। तर खाण्याच्या वेळी जरी पीठ भिजवलं, जास्त वेळेला आंबवायला नाही ठेवलं तरी सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी याची तयार झालेली आहे। दोन्ही साईडला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि गरमागरम या पद्धतीचे धिरडे आणि साधं दही दिलं तरी सुद्धा मस्त चवीला अप्रतिम लागतो। यासोबत काही नाही दिलं तरी चालेल, साधं दही आणि मस्त धिरडं खायला खमंग लागतो। याच पद्धतीने आपल्याला दुसरं धिरडं सुद्धा तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी जेव्हा तवा जे आहे छान तापलेला असेल त्यावेळेसच आपल्याला पीठ टाकून घ्यायचं, हे मात्र लक्षात ठेवा। जर तवा तापलेला नसेल त्यावेळेस तुम्ही पीठ टाकून घेताल तर धिरडं जे आहे याला चिटकून बसू शकतो आणि त्याचबरोबर व्यवस्थित असं उलटणार नाही। तर या ठिकाणी दुसरं धिरडं सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।